मित्रांनो, व्हिडिओ नंबर 312. चला तर सुरू करूया. बघूया काय ते आजचा विषय समजून घेऊया. मेंदूचे दोन्ही भाग एकाच वेळी वापरा कसे ते बघूया. अभ्यास करण्यासाठी एकाग्रता हवी असते आणि ध्यान धारणेमुळे एकाग्रता येत असते. व्हेरी गुड. त्यासोबतच शांती, आध्यात्मिक प्रगतीही मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचे महत्वाचे भागही विकसित होत असतात. व्हेरी गुड. आइन्स्टाईनच्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स भाग ग्रे मॅटरने ठासून भरलेला होता. तो भाग आनंदाचे केंद्र असून त्याला मेंदूचा सीईओ म्हणतात. हार्वर्ड न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर सारा लेगर हिला आढळून आले की ध्यानधारणा करणाऱ्याचा हा भाग तेवढाच समग्र असतो, तेवढाच सधन असतो. अर्थातच त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची जास्त क्षमता व भक्कम इच्छाशक्ती असते. व्हेरी गुड. मेंदूच्या डाव्या भागाने काम करणारे, तर्क आधारित काम करणारे आणि व्यावहारिक गणित व विज्ञानात उत्तम असतात. उजव्या भागाने काम करणारे सर्जनशील काम करण्यात, कला आणि तत्वज्ञानात तरबेज असतात. त्यांच्यामध्ये इन्स्टिट्यूशन पॉवर जास्त असते. अध्ययनात मेडिटेरमध्ये मेंदूचे दोन्ही भाग जोडणारा कार्पस कोलोजम जास्त मजबूत आढळला गेला. अशी माणसे मेंदूच्या दोन्ही भागाचा कौशल्याने वापर करीत असतात. व्हेरी गुड. अर्थातच उत्तम स्मरणशक्ती, स्वच्छ दृष्टिकोन, जास्त रचनात्मकता, सखोल विचार व जास्त फोकस. बेस्ट सेलिंग लेखक डॉक्टर पीटर डायमेंडिस म्हणतात, वाईट बातमी विकते कारण मेंदूतील भावनिक स्थळाला नेहमी असेच काही हवे असते. हे मेंदूच्या भीती, चिंता आणि तणावाचे केंद्र आहे. मित्रांनो, पुढे बघूया. पाषाण काळातील आपल्या पूर्वजांना रोजच्या संघर्षात धावा वा लढा या रिस्पॉन्ससाठी त्याची गरज होती. आज ही अनावश्यक समस्या देऊ शकते. मेडिटेटरमध्ये भावनिक स्थळ छोटे होते व भीतीचे अत्यंत कमी संदेश मेंदूच्या इतर भागात जातात. अर्थातच तणावमुक्त होऊन आपण शांतपणे जीवन जगू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपला आजचा एक भाग संपलेला आहे आणि आता एक दुसरी टीप सांगतो मी तुम्हाला. बघा, विचार बदला, जीवन बदलेल. काय ते बघूया. तुमचे विचार जीवनातील परिस्थितीचे मूलभूत कारण आहेत. हास्य केल्याने काही खर्च होत नाही, मिळते खूप काही. बघूया काय ते. विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते जीवनाची गुणवत्ता. जीवनात एखादी गोष्ट वाढवायची असेल तर त्याच्या कारणाचा शोध घ्या. असे काही आहे का ज्यामुळे तुम्ही खुश नाही? तर त्याचे कारण शोधा. तुमचे विचार जीवनातील परिस्थितीचे मूलभूत कारण आहेत. तुम्ही आज जे आहात किंवा पुढे जे असाल ते तुमच्या विचारावर अवलंबून आहे. व्हेरी गुड. पॉइंट नंबर 2. आपण आपल्यासारख्या लोकांना का पसंत करतो? बघूया मित्रांनो. जेव्हा आपण कुणाला आपल्या एखाद्या कामाची नकल करताना पाहतो तेव्हा चांगले वाटते. कोणाला आपले वाक्य बोलताना पाहतो तेव्हा आनंदी होतो. आपण आपल्यासारख्या लोकांना पसंत करतो तेव्हा तुम्ही कोणाला सांगता की मी तुम्हाला पसंत करतो, तेव्हा तुमच्या म्हणण्याचा अर्थ असतो की तुमच्याप्रमाणेच आहे. व्हेरी गुड. लोकांना संकेत द्या की तुम्ही चुकीचे असू शकता. काय ते बघूया. बेंजामिन फ्रँकलिन मदत देण्याआधी म्हणत असत, मला असे वाटते की
किंवा काही लोक म्हणतात की आपले विचार व्यक्त करताना जर तुम्ही असा संकेत दिलात की तुम्ही सुद्धा चुकीचे असू शकता, तर समजेल की तुमचे म्हणणे ऐकणे आणि तुमचे विचार जाणणे दुसऱ्यांना चांगले वाटेल. व्हेरी गुड. तुमचे हास्य हेच तुमचे गुडविल आहे. काय ते बघूया. तुमचे हास्य लोकांच्या जीवनात प्रकाश आणू शकते. कोणी तणावाखाली असेल तर हास्य सांगते की निराशा समस्येवर उत्तर नाही. हास्य सांगते की जग आनंदी आहे. हास्य केल्याने काही खर्च होत नाही, मिळते खूप काही. ज्यांना ते मिळते ते समृद्ध होतात. अरे वा. पण जे देतात ते गरीब होत नाहीत, तेही समृद्धच राहतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.